नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. कसे आहात सगळे? थोडेसे टेन्शनमध्ये आणि मस्त मजेत. सो आज आपण पाहणार आहोत सायन्स पार्ट 2 मध्ये चॅप्टरचं वेटेज कशा प्रकारचं आहे. म्हणजेच कोणता चॅप्टर किती महत्वाचा आहे हे आपण का पाहतोय? कारण याच्या आधारे तुम्हाला कळू शकतं की आपण कोणता चॅप्टर स्किप करू शकतो किंवा कोणता चॅप्टर आपण थोडंसं त्याला कमी महत्त्व देऊ शकतो. कोणत्या चॅप्टरला आपल्याला जास्त महत्त्व द्यावं लागेल. या सगळ्या गोष्टींचा अंदाज कधी मिळतो? जेव्हा आपण वेटेज पाहतो. सो त्यासाठी हा व्हिडिओ प्रचंड महत्त्वाचा आहे. सिमिलर वेटेज मी मॅथ्ससाठी पण अपलोड केलंय, सो प्लीज ते व्हिडिओज चेकआउट करा. आता याच्यामध्ये पहिला चॅप्टर आहे हेरिडिटी आणि इव्होल्यूशन. मी जे काही ब्ल्यू कलरमध्ये लिहिलंय तर ते ऍक्च्युअल मार्क्स आहेत आणि जे काही पिंक डार्क पिंक कलरमध्ये लिहिलंय ते सगळे मार्क्स विथ ऑप्शन आहेत. म्हणजे काही प्रश्न असतात ना जे की विदाउट ऑप्शन आहेत, विथ ऑप्शन आहेत, तर त्याप्रमाणे हे विदाउट ऑप्शन वाले मार्क्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात आणि विथ ऑप्शन वाले मार्क्स तुम्हाला जे आहेत तर ते बाजूला इथे पाहायला मिळते. ठीक आहे. सो आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एखादा कोणताही चॅप्टर सोडणार असाल, सपोज की तुम्ही सेल बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी हा चॅप्टर तुम्हाला सोडायचा आहे, स्किप करायचा आहे. तर जेव्हा तुम्ही एक चॅप्टर या ठिकाणी स्किप करताय, तेव्हा तुम्हाला ट्राय करायचं आहे की बाकी सगळ्या चॅप्टर्स तुम्हाला विथ ऑप्शन सॉल्व्ह करता येतील असं बघायचंय. ठीक आहे. कळतंय का मी काय म्हणते? नसेल कळलं तर नो इश्यूज, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगणार आहेच. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा हेरिडिटी आणि इव्होल्यूशन हा चॅप्टर मोस्टली कोणी स्किप नाही करणार. याचं कारण असं आहे की सगळ्यांनी पहिल्यापासून जेव्हा आपण अभ्यास करायला घेतो तेव्हा याचा अभ्यास केलेला असतो. त्याच्यामुळे कोणी हा चॅप्टर स्किप करण्याच्या भानगडीत नाही पडत. ठीक आहे. सो तुम्ही हे नाही स्किप करायचंय आणि हा चॅप्टर नीट व्यवस्थित सॉल्व्ह करायचा आहे. याचं चॅप्टर वाईज वेटेजमध्ये जर पाहायचं म्हटलं तर विथ ऑप्शन 5 मार्कांचा आहे. म्हणजे याचा अर्थ या चॅप्टर मधला प्रत्येक क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केला पाहिजे. ठीक आहे. सो तुम्ही एखादा जरी प्रश्न सोडला तर पुढचं सगळं वेटेज बदलेल. त्याच्यामुळे याच्यामधला तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन जो आहे तर तो सॉल्व्ह करायचा आहे. ऑप्शन्स मधले क्वेश्चन्स पण याचे या चॅप्टरचे पर्टिक्युलरली सॉल्व्ह करायचे आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. ठीक आहे. सो लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 जे आहे तर हे 4 मार्कांसाठीच आहे विदाउट ऑप्शन. आय गेस की हा चॅप्टर पण मोस्टली कोणी सोडणार नाही कारण इझी चॅप्टर आहे, कोणी स्किप नाही करणार. ठीक आहे. सो तुम्हाला हा चॅप्टर 6 मार्कांसाठी करायचा विथ ऑप्शन वाला, कारण कुठलीही गोष्ट याच्यामध्ये सोडायची नाहीये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. अगेन हा पण मोस्टली इझी चॅप्टर आहे, बट याच्यामधले काही तुम्हाला पार्ट्स जर डिफिकल्ट वाटत असतील तर तुम्ही ट्राय करू शकता की मॅक्स टू मॅक्स हा चॅप्टर कम्प्लीट करा. बट आय वुड सजेस्ट की प्लीज तुम्ही ह्या चॅप्टरला स्किप नका करू. इझी चॅप्टर आहे, जास्त काही डिफिकल्ट याच्यामध्ये नाही विचारलं जात. जर तुम्हाला असं हवंय की मी प्रत्येक चॅप्टर मधलं काय करायचं किंवा काय नाही करायचं हे सांगावं, तर प्लीज खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण चॅप्टर वाईज व्हिडिओज पण ट्राय करू शकतो. ठीक आहे. सो ट्राय करा की तुम्ही हा चॅप्टर 5 ते 7 मार्कांच्या मध्ये करण्याचा प्रयत्न कराल, 5 ते 6 मार्कांसाठी. सो पहिले 5 मार्क, मग 6 मार्क आणि मग आपण कन्सिडर करूया की ते 6 मार्क मिळाले तुम्हाला. 6, 6, 12 आणि 5, 17 मार्क या ठिकाणी झालेले आहेत आणि आपला पेपर किती मार्कांचा आहे? 40 मार्कांचा. ठीक आहे. नेक्स्ट आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. चॅप्टर अतिशय इझी आहे. सगळे प्रश्न याच्यामधले सॉल्व्ह करायचे. तुम्ही जरी याच्यामध्ये क्वेश्चनचे आन्सर्स मनाने पण लिहिलेत, काही सुटेबल असले पाहिजे, तरी पण तुम्हाला मार्क्स मिळतात. ठीक आहे. असं काय नाही की पुस्तकामधलंच लिहायला पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही मनाने पण आन्सर्स लिहू शकता. ठीक आहे. सो हे किती मार्कांचे आहेत? 7च्या 7 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी मिळाले पाहिजेत. आपले 17 झाले होते. 17 आणि 7 24 मार्क या ठिकाणी झालेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे टुवर्ड्स क्लीन एनर्जी. अगेन इझी चॅप्टर आहे. याच्यामध्ये पण काही स्किप नाही करायचं आहे. मनाने पण तुम्ही याच्यामध्ये आन्सर्स लिहू शकता. ठीक आहे. सो 24 आणि 6 30 मार्क या ठिकाणी झालेले आहेत. नेक्स्ट आहे अॅनिमल क्लासिफिकेशन. बऱ्याच जणांचं असं असतं की अॅनिमल क्लासिफिकेशन मध्ये खूप सारे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, एवढं सगळं कधी लिहायचं वगैरे वगैरे. बट मी ऑलरेडी काही व्हिडिओज अपलोड, काही म्हणजे पूर्ण अॅनिमल क्लासिफिकेशन अपलोड केलाय. त्याच्यामध्ये मी तुम्हाला नोट्स पण बनवून दिलेले आहेत आणि कुठले कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवायचे हे पण प्रॉपरली सांगितलेलं आहे. ठीक आहे. सो तुम्हाला फक्त तेवढेच ठरलेले कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवायचे आहेत जे तुम्ही सगळ्या ठिकाणी म्हणजे सगळ्या चॅप्टर्स सगळ्या फायलमसाठी वापरू शकता. ठीक आहे. सो प्लीज तो व्हिडिओ पाहायचा आहे सगळ्यांनी. 30 मार्क इथपर्यंत आपले झाले होते. 6 अजून 36 मार्क झालेले आहेत या ठिकाणी. आता फक्त 4 मार्क आहेत. तुम्ही कोणताही एक चॅप्टर करू शकता. तुम्ही सोशल हेल्थ करा शक्यतो माझ्या मते, कारण सोशल हेल्थ मधून मनाने उत्तरं लिहिता येतात, आपले ओपिनियन्स विचारलेले असतात. सो तुम्ही 1 ते 6 चॅप्टर आणि 9वा चॅप्टर केलं तर 40च्या 40 मार्क्स तुम्ही आरामात स्कोर करू शकता. ठीक आहे. दुसरी गोष्ट, 7, 8 आणि 10वा चॅप्टर यापैकी जर तुम्हाला एखादा चॅप्टर इझी वाटतोय आणि तुम्हाला वरच्यापैकी एखादा चॅप्टर डिफिकल्ट वाटतोय तर तुम्ही तसं रिप्लेस करू शकता, कारण सगळ्यांचं वेटेज ऑलमोस्ट तुम्हाला सेम पाहायला मिळते. ठीक आहे. बट अगेन आय विल
टेल यू की कुठलंही चॅप्टर कंप्लीट स्किप न करता त्यातला थोडा तरी पार्ट ऍटलीस्ट तुम्ही करून ठेवायचा आहे. कारण जर ते एमसीक्यूच्या दृष्टीने आलं तर तुम्हाला तिथे कुठलाही ऑप्शन नाहीये. ठीक आहे. त्याच्यामुळे कुठलाही पार्ट म्हणजे कुठलाही चॅप्टर पूर्ण स्किप करण्याआधी थोडंसं काहीतरी त्याच्यामधला पार्ट करून ठेवा. ऍटलीस्ट स्वाध्यायामधले एमसीक्यूज तरी करून ठेवा. जेणेकरून इन केस जर तेच प्रश्न आले तर तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. ठीक आहे. सो काही जणांना जर वरचे चॅप्टर्स डिफिकल्ट वाटताय, प्लीज स्वॅप करू शकता आपल्या मर्जीप्रमाणे, जेणेकरून तुम्ही कमीत कमी चॅप्टर्समध्ये मॅक्सिमम मार्क्स स्कोर कराल. सो तुम्हाला या ठिकाणी कळतंय की आपण जर 6 ते 7 चॅप्टर्स जरी केले सायन्स पार्ट 2 मधून, तरी पण तुम्ही इझिली 40 पैकी 40 मार्क्स स्कोर करू शकता. ठीक आहे. ओके. सो अशा पद्धतीने आय होप की तुम्हाला पूर्णतः वेटेज कळलेलं आहे सायन्सचं. पार्ट 1चं पण तुम्हाला हवं आहे का? प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि चॅप्टर वाईज वेटेज हवं आहे का? ते पण म्हणजे चॅप्टर वाईज कुठले क्वेश्चन्स किती महत्त्वाचे आहेत हे हवं आहे का? बट ते पण तुम्ही सांगू शकता. सो बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.